तुम्ही स्वतःला कधी रिप्रोग्राम केलेलं आहे का? आता तुम्ही म्हणताल हे रिप्रोग्राम काय आहे? बरोबर? तर रिप्रोग्राम ही अशी कन्सेप्ट आहे, की जेव्हा तुम्ही तुमची दिवसभराची कामं सुरू करता, म्हणजे जेव्हा झोपेतनं उठता, उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जी काही कामं करता, ठीक आहे? ते एका नव्या उमेदीने तुम्ही उठता, नवीन दिवस, नवीन संधी, बरोबर? पण हे सुरू असताना असा एक तुमच्या दिवसभरामध्ये एक वेळ प्रसंग येतो, की तिथे तुम्ही दुःखी होता. तुमचं कोणाशी भांडण होईल, तुम्हाला काही लॉस झालेला असेल, तुम्हाला कोणी काही बोललेलं असेल, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही एका पॉइंटला असं होतं, की मी आत्ता उदास आहे, खूप उदास आहे किंवा मी खूप रागात आहे. आणि मग तुम्ही पॉझिटिव्ह झोनमधनं निघून त्या निगेटिव्ह झोनमध्ये जाता. मग त्यावेळेस तुम्हाला रिप्रोग्राम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता रिप्रोग्राम कसं करायचं? त्याचा फायदा काय? हे मी तुम्हाला सांगते. पहिला फायदा सांगते. रिप्रोग्राम केल्यामुळे तुमचा जो पॉझिटिव्ह ऑरा आहे किंवा तुमची जी पॉझिटिव्ह तुम्ही तुमची जी भावना किंवा फ्रिक्वेन्सी तयार केलेली असते, ठीक आहे? तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे, ते तात्काळ काम करतं किंवा ते कुठल्या अडथळ्याविना काम करायला लागतं. पण जेव्हा तुमच्यामध्ये परत निगेटिव्ह भावना येते, त्यावेळेस त्याचा जो स्पीड आहे तो स्लो होतो. मग तो परत स्पीड नॉर्मल करण्यासाठी रिप्रोग्रॅमिंग खूप जास्त गरजेची आहे. मग ती कशी करायची? ज्या पॉइंटला तुम्हाला असं वाटतं, की आत्ता मी लो फील करतीये, मी रागात आहे, मी दुःखी आहे, जे किंवा मला आता कोणाशी बोलायचं नाहीये, माझं मन उदास आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तुमच्या आयुष्यातला बेस्ट दिवस म्हणजे तो दिवस तुमच्या आयुष्यातला असा आनंदाचा दिवस आहे, की त्याच्यासारखा दिवस आत्तापर्यंत परत आलेला नाही. तो बेस्ट दिवस आठवायचा. काहीही असेल, की कोणाचं लग्न मनाप्रमाणे झालेलं असेल तो दिवस असेल, कोणाचं मूल जन्माला आलेलं असेल आणि हातात घेतलेला तो पहिला दिवस असेल, कोणी स्वतःच्या हिमतीने कार घेतलेली असेल, बंगला घेतलेला असेल, जे काही तुमच्या आयुष्यातला बेस्ट दिवस जो आहे, तो आठवायचा. ते आठवल्यानंतर त्या दिवशी काय-काय घडलं, कसा होता तो दिवस, ती भावना, ती पुन्हा जागृत करायची, त्याच्याशी पुन्हा रिकनेक्ट व्हायचं. तुम्ही त्याच्याशी पुन्हा रिकनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला तो आनंद ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागेल. तुम्ही ते फील करू लागता आणि मग तुम्ही पुन्हा रिप्रोग्राम होताल. मग हे रिप्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या आनंदाचा काय लेव्हल असेल, तुमची जी भावना असेल, ती किती हाय लेव्हलला युनिव्हर्सला कनेक्ट असेल. रिप्रोग्राम व्हायला विसरू नका. खूप उत्तम रेमेडी आहे. डेफिनेटली रोज इम्प्लिमेंट करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.